Niyam te upasalam vande
विष्णू बहुलोकाचा विष्णू जाधव यांनी करायचं आहे. पंचशिलाचा केला आणि देऊन त्यांचा उचित असा सन्मान करायचा आहे. ज्यावेळेस आपण सन्मान करत असतो त्या सन्मानातून माणसाची ऊर्जा वाढत असते आणि अजून कार्याला गती मिळत असते. भारतीय बौद्ध महासभेचे नाशिक शहराचे शहराध्यक्ष बौद्ध उपासक सन्माननीय संदेश पगारे गुरुजी यांचा उचित असा सन्मान चंद्रकांत भोळे साहेबांनी करायचा आहे. त्यांना एक पुष्पगुच्छ आणि पंचशिलाचा सन्मानित करायचा आहे. सर्वांना नमोदाय जय भीम. जय भीम. इकडे बघा बाबा सातत्याने सेवा पण करत असतात आणि जेही छोटे मोठे कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमाचं देखील ते आयोजन करत असतात. म्हणून त्यांचं देखील उचित सन्मान होणं गरजेचं आहे. ही आपल्या या ठिकाणी कॉम्प्युटर इंजिनियर श्वेता भालेराव या दोन्ही महिलांचा उचित असा सन्मान करत आहेत. तेव्हा देखील सर्वांनी त्यांचा पालीमध्ये आहे आणि मराठी अनुवाद आहे. ते लिहिलंय आचार्य नंदकिशोर साळेंनी लिहिलं आहे. असं हे भव्य विचारवंत लिहिलं आणि सोप्या भाषेत लिहिलं असं पुस्तक मी आजच्या कार्तिक पौर्णिमेच्या भाषेत लिहिलं आहे. त्याचा स्वीकार करायचा आहे आणि ज्यांना पहिल्यांदा संपर्क करायचा. सन्माननीय बौद्ध उपासक संदेश पगारे गुरुजी यांनी 2 मिनिटांमध्ये आपल्याला सर्वांना संबोधित करायचं आहे. सर्वांना जय भीम. संपूर्ण विश्वाला शांती आणि शांतीचा संदेश देणारे थोडं पुढे या दादा पुढे सभा या मातृसंस्थेच्या जलद गतीने चाललेल्या
कार्याला देखील या ठिकाणी पंचायत प्रणाम। आज सर्वांना सर्वप्रथम या ठिकाणी कार्तिक पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा। बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी धम्मदूत बुद्धविहार या कमिटीच्या माध्यमातून आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे जे पदाधिकारी नियुक्त झालेले त्यांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी धम्मदूत बुद्धविहार कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे। खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणजे बघा, भारतीय बौद्ध महासभेचं काम करत असताना ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेस ज्यावेळेस पहिल्यांदा सुरुवात झाली ती सुद्धा या ठिकाणी धम्मदूत बुद्धविहारमधूनच झालेली आहे। म्हणून ही जी नवीन कार्यकारिणी निवडली ती सुद्धा या ठिकाणी धम्मदूत बुद्धविहारमधून सुरुवात होत आहे। मागच्या अनेक कार्यक्रम आपले छत्रपती गुरुजी असतील, भालराव गुरुजी असतील, बरेच गुरुजी असतील, नेटवडे गुरुजी असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक कार्यक्रम संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात आले होते। मला वाटतं आता ही जी नवीन कमिटी निर्माण झालेली आहे, नवीन कमिटीच्या पाठीमागे सुद्धा सर्वांनी असंच उभं राहून एकमताने एक जोमाने सर्वांनी कामं केली पाहिजे ही अपेक्षा करतो। आणि या सर्वांनी या ठिकाणी आमचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे। सर्वांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी आभार मानतो। नमो बुद्धाय, जय भीम। जग बदलले घालून गाव गेले सांगून मत वेगळाव अण्णाभाऊ साठेंच्या काळामध्ये कर्मकांडाने मोठ्या प्रमाणात उत्थान घेतलं होतं आणि म्हणून समाज हा पडत होता आणि म्हणून अण्णाभाऊ म्हणतात जग बदल घालून गाव गेले सांगून मत वेगळाव। ज्या काही रूढी प्रथा परंपरा ज्या आपल्या पूर्वीच्या होत्या त्या आपण मोडीत काढल्या पाहिजे असं अण्णाभाऊ साठे म्हणतात। त्याचबरोबर माता रमाई, माता भीमाई, माता जिजाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना मोठींना विनम्र अभिवादन करून आदरणीय बनते। त्याचबरोबर नाशिक जिल्हा भारतीय बौद्ध महासभेची नवनिर्वाचित कमिटी या ठिकाणी बरेच गुरुजी असतील, काळे गुरुजी, त्याचबरोबर गुणवंत वाघ, त्याचबरोबर संदेश पगारे, त्याचबरोबर आमचे काळे गुरुजी या ठिकाणी सगळे यांना सुद्धा, त्याचबरोबर आपण सगळे या ठिकाणी आपला अमूल्य वेळ देऊन भालेराव परिवाराचा कीर्तनासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले। खऱ्या अर्थाने गेले 2020 पासून आपण या ठिकाणी या बुद्धविहारासाठी एक रजिस्टर कमिटी निर्माण केली। धम्मदूत विहार बौद्धिशी संस्था या नावाने आम्ही 11 मेंबर होतो आणि खऱ्या अर्थाने तुम्ही संस्था शिबिराचे काम करता, पण त्या संस्कारासाठी आपण या ठिकाणी एक रजिस्टर कमिटी निवडून आणि 11 लोकांना 11 पौर्णिमा साजरा करण्यास आपण भाग पाडलं। खऱ्या अर्थाने प्रत्येक महिन्याच्या दिवशी का होईना या ठिकाणी एक प्रत्येक सभासदांनी आपल्या कुटुंबासहित येऊन आपण खऱ्या अर्थाने पौर्णिमा साजरी करायची आहे आणि जे काही बौद्ध धर्माचे संस्कार आहेत ते आपल्याला बौद्ध लोकांपर्यंत पोहोचवायचे आणि त्याच्यात अजूनही सहभागी झाले तर आपण त्यांना आदर त्याचं स्वागतच करू। पण खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी बौद्ध धम्म लोकांना या ठिकाणी एक छोटंसं पाऊल आपण सुरुवात केलेली 2020 पासून आणि त्याप्रमाणे आपण कार्य करत आहोत। मला वाटतं या ठिकाणी ही भारतीय बौद्ध महासभा आपली मातृसंस्था आहे त्याबद्दल कोणी म्हणू शकत नाही, पण ज्या ज्या वेळेस जे काही मानसिक मतभेद होत असतात तर खऱ्या अर्थाने भारतीय बौद्ध महासभेची जे काही वरिष्ठ कमिटी असेल, जे लोक असतील तर त्यांनी तिथल्या छोट्या मोठ्या हालचालीवर लक्ष दिलं पाहिजे आणि इथं जर कोणी काही वेगळा एखादी व्यक्ती वाईट वर्तन ठेवत असेल, बुद्धविहाराचे पावित्र्य भंग करत असेल तर अशा गोष्टीकडे भारतीय बौद्ध महासभेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे। महासचिव सन्माननीय बौद्धोपसर बबन काळे गुरुजी यांनी देखील 2 ते 5 मिनिटं या ठिकाणी थोडं संबोधित करावं मी त्यांना विनंती करतो। आदरणीय पूजनीय भगवान बुद्ध यांच्या प्रतिमान चरणा पंचांग प्रमाण पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला प्रतिमाना पंचांग प्रमाण, त्याचप्रमाणे या ठिकाणी आदरणीय भिक्खू यांनाही वंदन। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा या मातृ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष
नीट ऐका. बाबासाहेब आंबेडकर आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी या संस्थेची स्थापना केलेली आहे. आपणा सगळ्यांना माहीत आहे. संस्थापक ते आहेत आणि अध्यक्षपद त्यांनी बसवलेलं आहे. आणि आज विद्यमान अध्यक्ष चंद्रपूरजी पाटील यांच्याकडे ही संस्था आहे. त्यांचे राष्ट्रीय महासचिव डेगरे गुरुजी, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे ओळखीचे आहेत के बच्चाव गुरुजी आणि त्यांचे महासचिव पंकज खरे गुरुजी, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे संस्कार प्रमुख वाडी लोखंडे गुरुजी यांनाही तुम्ही ओळखताय. आणि नाशिक जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष सन्माननीय आदरणीय भरीत गुरुजी यांना आपण ओळखत आहात. त्यांचे महासचिव म्हणून आमची मागच्या 2-3 दिवसामध्ये निवड झाली. या नाशिक जिल्ह्याचे संस्कार प्रमुख आदरणीय गुणवंती वाघ गुरुजी त्यांच्या हातात ही नवीन बघा, ही पदं जागेवर असतात, ही बदलली पाहिजे. जशी बदलते तसं ते काय होतं, कामं जोमाने वाढतात. आपल्याला प्रत्येकाला संस्काराची गरज आहे. भरतीची कमी आहे ना आपल्याकडे, आणि भरतीची कमी असल्यामुळे काय होते, आपण भरतीला सहसा लवकर बोलवत नाही. आता भरतीला बोलावल्यामुळे आपण एवढं गोळा झालेला आहे का नाही. भरती रस्त्याने चालले, आपण त्यांना बोलवतो, त्याला काय वंदन म्हणतो, काय वंदन आम्ही म्हणजे चला म्हणजे आमच्याकडे चहा आहे, आमच्याकडे बोलणार नाही सांगतो ना. जर सांगितलं तर काय फायदा होतो, बंदीच्या चेहऱ्याचा प्रभाव तुमच्या आणि तुमच्या मुलावरती प्रभाव पडतो की नाही, श्रद्धा पण टाकत होतो. आणि त्यामुळे या बुद्धाच्या विचाराबद्दल, धर्माबद्दल, संघाबद्दल तुमची काय होती, श्रद्धा खूप वाढते. आणि श्रद्धा वाढली तर धर्माचं अधिक माहिती होती, नाही का. मग बंदीला जेवण कसं द्यायचं, काही लोक विचारतात. जे लोक आहेत बघा, आमच्या 60-70 वर्षाच्या आई त्या आजही बंदीला गोठीवर बसून भोजन वाढायचं काम करतात. हे संस्काराचं काम आहे. आपल्यावर संस्कार पडले तर तसं ज्या ज्या वेळेस जेवण द्यायचं आहे, पोळी द्यायची आहे, भाजी द्यायची आहे, त्यावेळेस गुरुद्वार बसून ऐका. आणि जे नवीन लोक असतात त्यांना येत आहे, वाढता येत नाही असं वाटतं, पण सगळ्या लोक असं वाढतात. कोणी लोक असं आकाराला लावतात आणि टाकतात, हे काय पाणी घालताना वळून टाकतात. आपल्या बरोबर कसं आहे, पाणी देताना खाली बसून वाढायचं आहे, सांडलं नाही पाहिजे. भाजी खाली बसून वाढायची आहे, गुडघे टेकून भाजी पोळी द्यायची आहे किंवा काय द्यायचं असेल ते सगळं कसं आहे, एकदम नियमित आहे. हे कधी मिळतं माहिती होते, आपण आपल्याला बुद्धीला घरी गेल्यानंतरच माहिती होते, बरोबर आहे का नाही. आणि हे संस्काराचं काम अखिल भारतीय भिक्खू संघ शिकवतो. त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा पुरातन कायकोटातला बौद्ध भिक्खू म्हणजे बौद्धाचार्य हा उत्पन्न करण्यासाठी संकल्पना होती. छोटा कोटातला कायकोटातला आहे का नाही, सफेद वस्त्रातला, तो आता तयार झालेला आहे. महिला पण तयार झालेल्या आहेत, त्या पण बौद्धाचार्य आणि केंद्रीय शिक्षिका आहे का नाही. त्यासाठी आपण बंदीजीला जेवायला बोलवलं पाहिजे, चहा पाण्याला नेलं पाहिजे. तुम्ही याला तुमचा पण फायदा होतो, तुमच्या मुलांनाही ते वळण लागतं. आणि नंतर मोठी मुलं झाली का अजिबात आईला बापाला त्रास देत नाही, वळणावर राहतात. आणि वळणावर येण्यासाठी ही भारतीय बौद्ध सभा बाबासाहेबांनी स्थापन केलेली मात्र संस्था अतिशय ओबड धोबड दगडाला काय करते, ती ठोकून ठोकून बरोबर बनवते. किती दिवसात, 10 दिवसामध्ये त्या माणसाला थोडं थोडं बघायला येतं. नवीन बोलायला आला तो पोपटासारखा असा खाली बसून खूप बोलतो, त्याला वाटतं काय बोलू काय नाही, काय खूप आनंद होतो. आणि त्या आनंदाच्या भरात तो काय काय बोलावं त्याला समजत नाही, खाली बसून. ते जर आला तर मग गमणार. हे शिकावं, शिकता 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 शिकतो. आणि अनेक वेळेस लोकांमध्ये ऐकावं लागतं. सगळ्यात पहिल्यांदा काय ऐकलं पाहिजे. आम्ही जवळजवळ 25 वर्षापासून ऐकतच आहे. आणि ऐकता आता कुठेतरी उभं राहिलो आहे का नाही. तुम्हाला सगळ्यांना काही ना माहीत आहे, काही ना माहीत नाही. आणि म्हणून या भारतीय बौद्ध सभेचे 24 प्रकारचे शिबिर आहेत. रामदेव शिबिर आहे, धर्मदीक्षा शिबिर आहे, महिला प्रशिक्षण शिबिर आहे, हे का नाही, उपासिका शिबिर आहे, बाल संस्कार शिबिर आहे, समता सिंगाराचे शिबिर आहे. हे सगळे शिबिर राबविल्यावर त्याचा फायदा होतो. म्हणून केलं तर, नाही केलं तर होत नाही, हे का नाही. म्हणून आता पुन्हा आपल्याला हे काम करायचं आहे.
नुकताच वर्षाला संपलेला आहे. आता वर्षाला संपला आणि भिंकू बाहेर पडलेले आहे. हे काय बाहेर पडले आणि आता त्या हातीत आपल्याला या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाऊन सांगणार आहे का नाही पगारामध्ये, बरोबर ना? एकदम बरोबर. आणि म्हणून आपण सुद्धा भंतेजी खरंच चांगलं शिकवतायत का शहानिशा केली पाहिजे. त्यासाठी तुमच्यावर संस्कार झाले पाहिजे. संस्कार झाले म्हणजे तुम्ही विहारात आलं पाहिजे आणि या मोठ्या मोठ्या शिबिरात जिथं घडतील ना छोटे मोठे त्या शिबिरामध्ये बसलं पाहिजे आणि ऐकलं पाहिजे. तेव्हा तुमच्यावर संस्कार होतील आणि भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून तुम्ही शिकलं पाहिजे, समजलं पाहिजे, पुढे आलं पाहिजे. इथे या ठिकाणी सांगण्यासारखं खूप आहे. धन्यवाद. या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. सर्वांना जय भीम, जय भारत. या जबाबदारीबद्दल मी आपल्या सर्वांना एक छोटंसं आवाहन करू इच्छितो. बंधू आपण राजा ऐकला असेल तर राजा हा एकटा कधी असतो का? कधीच नाही. बिना परीचा राजा असेल का? तर राजा म्हणणारं कोणतरी पाहिजे. जर त्याला राजा म्हणणारं कोणतरी असेल, त्याच्यासोबत प्रजा असेल तर तो राजा शोधून दिसतो. तसं आमचे भरतपूरजी आता या नाशिक जिल्ह्याचे राजे झालेले आहेत, म्हणजे त्यांना अध्यक्षपद लाभलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनात आपण सर्व काम करतो आहोत. तर मी या आजच्या दिवशी आपल्या सर्वांना या आजच्या मंगल दिवशी, आजचा दिवस आहे, पौर्णिमेचा दिवस आहे, त्या मंगल दिवशी आपण आवाहन करतो की या संस्थेला बळकट करण्याचं काम करण्यासाठी आपण हिरिरीने सहभाग घ्यावा. आपण या संस्थेमध्ये जर सामील असाल तर काम करण्यासाठी पुढे यावं. जर संस्थेत सभासद असाल तर सभासद व्हावं. महिला, पुरुष, बालबालिका सर्वांनी संस्थेमध्ये प्रवेश आहे. सर्वांनी आपण जर काम करायला सुरुवात केली तर घराघरामध्ये धम्म पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आता आपल्यासमोर जे बसलेले बंदीचे आहेत हे काही या जगातले पहिले शेवटचे बंदीचे आहेत. 2500 वर्षापूर्वी जेव्हा भगवंताने धर्मस्थापन केला, धर्माची ज्याप्रमाणे त्यांनी रचना केली त्यामध्ये भंतेजींना प्रमुख स्थान दिलं आणि त्या भंतेजींच्या माध्यमातून त्यांनी या समाजाच्या प्रसार प्रचार, धर्माचा प्रसार प्रचार करून समाजाला कसं सन्मानावर आणता याचा प्रयत्न केलेला आहे आणि अद्यापपर्यंत चालू आहे, तिथून पुढे चालू राहणार आहे. तरीही मध्यंतरीच्या काळामध्ये सम्राट अशोकाच्या नंतर या धर्माचा कसा ऱ्हास केला जाईल त्याचा पुरेपूर प्रयत्न इथल्या मनवाद्यांच्या समितीने केलेला होता. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा एकदा या धर्माला गती दिली आणि 14 ऑक्टोबर 1956 साली स्वतः धर्मदीक्षा घेतली आणि आपल्या सर्वांना धर्मांतरित केलं आणि हा धर्म गतिमान केला. तेव्हापासून आज तक आहे. आपण जर समाजाची परिस्थिती बघितली तर भंतेजी रस्ते जर चालले आपल्याला सामान्य माणसाला इच्छा असते बा भंतेजीला वंदन करायचं, तर काय म्हणतो माहिती का? महाराज जय भीम. म्हणजे भंतेजीला भंतेजी म्हणायचं, महाराज म्हणायचं काय म्हणायचं, जय भीम करायचं, त्यांचं वंदन कशा प्रकारे करायचं ही सारी छोटी गोष्ट सुद्धा आपल्या लोकांना माहीत नाही. हे संस्कार आपल्यामध्ये रुजले पाहिजे. पण ते रुजले कसे? तर पुरुष मंडळी समजा कामाला निघून जाते, महिला मंडळाकडे तेवढा वेळ असतो पुरेसा, त्यांनी त्यांच्या घरातल्या लहान बाळांपासून सुरुवात केली पाहिजे. तर तुम्हाला घरामध्ये व्यसन बंदिशी कसं घेता येईल किंवा धर्माचं आचरण कसं तुम्हाला सुधारता येईल आणि त्यासाठी तुम्हाला स्वतःला शिकावं लागेल, तुम्हाला माहिती करून घ्यावं लागेल. तर आपल्याकडे आहे नवरात्रीच्या साड्या मिळतात म्हणून नवरात्रीची आपण पूजा करू शकतो नाही का? असा पण प्रकार आहे. नवरंगाच्या आपल्या साड्या घालायला मिळतो म्हणून नवरात्रीची पूजा करायची का? तर नाही. तर आपल्या धर्माचं आचरण करायचं आहे. आपला शुद्ध धर्म हा जगाच्या पाठीवर सर्वानुमते अतिशय स्वेच्छेने म्हणजे स्वतःहून स्वीकारलेला धर्म आहे. हा कोणावर लादलेला धर्म नाही, जबरदस्ती करून दिलेला धर्म नाही, कोणाला नोकरीचं बायकोचं प्रलोभन देऊन जमिनी देऊन दिलेला धर्म नाही. लोकांनी ज्याने स्वीकारला, अब्जपती लोकांनी स्वीकारला, धर्म स्वतःहून स्वीकारलेला आहे. यासाठी कोणी कोणाला जबरदस्ती केलेली नाही. मग हे का लोक जगाच्या पाठीवर लोक स्वीकारतात आणि आपण इथे वारसदार असून आपल्यापर्यंत धर्म का नाही, त्याचं आचरण का नाही, याचा आपण थोडा विचार करावा. या संस्थेच्या माध्यमातून आपण सगळे जोडली जावी, आपल्यापर्यंत संस्कार पोहोचावे एवढे प्रामाणिक आपल्याला मी आपल्याप्रती मागणी करतो आणि आपल्याला आवाहन करतो की या संस्थेमध्ये या धर्माचरण शिका आणि आपल्यापासून इतरांना शाळा. भगवंताचा संदेश हे आत्मदीपक हो, स्वतः दीपक बना आणि इतरांना प्रकाशित करा. धन्यवाद. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष सन्माननीय संजय भैरपूरजी यांनी देखील या ठिकाणी आपल्या सर्वांना संबोधित करायचं आहे. अखंड विश्वाला सुख शांती मानव तथा मुक्ती कार्य संदेश देणारे दुःखमुक्त महामानव, दुःखमुक्तीचे मार्गदाता, आयुष्य शांतीदूत, विश्ववंदनीय महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांच्या असीम त्याग प्रभावामुळे आम्हाला हा भगवान बुद्धांचा धर्म लावला आणि त्यांच्यामुळे आम्हाला सर्व क्षेत्रात वैभव प्राप्त झाले. असे ते महामानव भारतीय संविधान निर्माते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे सर्व परिवर्तनवादी संतांना, महामानवांना,
असलेले सर्वच भारतीय बौद्ध महासभेचे आणि सर्वच पदाधिकारी आणि उपस्थित उपासक उपासिका बालिका सह उपस्थित पूज्य भंते बुद्धरत्न यांच्या प्रति पंचम परिणाम करून सर्वांच्या प्रति सद्भावना मंगल मैत्रीसह सर्वांना जय भीम करतो। आणि पद फार महत्वाचं जरी असलं तरी ते आपल्या कार्याने मिळालं पाहिजे। आपलं कार्य जसं जसं वाढेल होईल आणि त्या पात्रता आपल्यामध्ये निर्माण होईल त्यावेळेस पद ऑटोमॅटिक येत असतात आणि म्हणून हे पद कायमस्वरूपी नाही किंवा संस्था आता सांगितलं गुरुत्वा गुरुजी हे संस्कार प्रमुख असून उपाध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं की ही भारतीय बौद्ध सभा काळे गुरुजींनी पण सांगितलं की ही भारतीय बौद्ध सभा कोणाची आहे भारतीय बौद्ध सभा हा मग त्या संस्थेमध्ये काम करत असताना भरीत कोण कसा आहे याच्याकडे न बघता पदाधिकाऱ्याकडे न बघता ही संस्था बाबासाहेबांची आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या संस्थेचा मी बौद्ध आहे तर प्रत्येकाने सभासद होणे गरजेचं आहे। ज्यावेळेस तुम्ही सभासद होता त्यावेळेस त्यांचा बौद्धाचार्य संस्था बौद्धाचार्य येऊनच तुमच्याकडे संस्कारी विधी घेत असतो। याच्या पुढे नियम कडक असणार आहे। ज्या वेळेस तुम्ही बौद्धाचार्यांना फोन कराल आणि तुमच्या संस्कारी विधीला बोलवाल त्यावेळेस तो बौद्धाचार्य तुम्हाला विचारेल तुम्ही सभासद झाले आहात का, सभासद पावती आहे का, जर असेल तरच ते बौद्धाचार्य तिथे येतील किंवा आमचे भिक्षू तिथे येतील अन्यथा तो संस्कारी विधी केला जाणार नाही। कारण सभासदच तुम्ही नसाल तो कोण संस्कारी विधी करेल आणि का म्हणून करावा तो नियम आहे। भरिताचा नियम आहे का? बिलकुल नाही। भरित आज आहे उद्या नाही। मी कुठे खाली करून दिली आणि मी बसायला लावलं माझ्या नंतर त्यांनी व्हावं ही मंगल कामना माझ्या मनात आहे आणि मग हे बदलणार आहे। म्हणून ही संस्था बाबासाहेबांची असल्यामुळे बाबासाहेब संस्थेच्या नियमाप्रमाणे आपलं काम करायचं असताना आपण सर्वांनी बाबासाहेबांच्या गाथा आणल्या ते बाबासाहेबांनी आणल्या श्रीलंकेमधून आणलेल्या आहेत आणि त्या गाथा बरोबरच आपल्या संस्कार विधी दिलेला आहे। 13-14 प्रकार संस्कार विधी आपण सर्वांनी केले पाहिजे। मी प्रत्येक वेळेस सांगतो गर्भ संस्कार केले पाहिजे। आपण आपल्या घरामध्ये भिक्षूला आला बौद्धचार्याला आला ते समजून घ्या का करायचे आहे। त्यानंतर नामकरण विधी का करायचा आहे ते समजून घ्या। तो संस्कार विधी करा आपण आपल्या घरामध्ये। त्यानंतर मुलगा शाळेत जातो तो विद्यारंभ करा। त्यानंतर तो मुलगा वाढदिवस साजरा करायचा असेल तो वाढदिवस बौद्ध पद्धती करत असताना त्यावेळेस अभ्यास बौद्धाचार्य किंवा भिक्षूंना घेऊन या तो समजून घ्या। संस्थाच्या नियमाने बाबासाहेबांनी का म्हणून तो संस्कार दिलेले आहेत ते आपण समजून घेतले पाहिजे की घेतले पाहिजेत। त्यानंतर मुलं आणि सर्वांचे वाढदिवस आपले बौद्ध पद्धतीने आपण केले पाहिजे। आपल्या घरात करा विहारामध्ये करा सर्वांना घेऊन करा म्हणजे प्रत्येकाला ते समजेल। त्यानंतर संस्कार विधी आपण साक्षगंध करत असतो पण ते समजून घ्या। आपण लवकरच उपाध्यक्ष आमचे संस्कार उपाध्यक्ष जे आहेत गुरुत्वा गुरुजी यांच्या वतीने इथे आपण संस्कार विधी घेणार आहोत शिबिर घेणार आहोत म्हणजे हे 13 प्रकारचे संस्कार काय आहेत त्यावेळी समजतील लवकरात लवकर हे आपण इथे घेणार आहोत। महिलांना समजलं उपासिकांना समजलं त्याच्या कुटुंबाला समजतं तर मी जास्त न बोलता मी इथं जास्त वेळ न घेता वेळ झालेला असल्यामुळे ते संस्कार विधी शिबिर लवकरच आपण इथं घेऊया तो संस्कार समजून घेऊया। बाबासाहेबांचं जे कार्य आहे आपण पुढे न्यायचं आहे हे भरताचं कार्य नाही किंवा गुणोत्पादनाचं नाही संदेश बाजारांचं नाही तर हे आपल्या सर्वांचंच आहे। आपण जर बाबासाहेब मानत असतो तर आपण हे केलं पाहिजे आणि हे मी करत असताना मला जसं मला माझी प्रज्ञा जागृत होत गेली शहाणपण येत गेलं तसं मी काम वाढत गेलो आणि हे काम वाढत असताना प्रॅक्टिकली काम करत आहे आणि प्रॅक्टिकली काय काम करत आहे तर आपल्याला माहित आहे 22 पद्धती दिले बाबासाहेबांनी मग 17व्या पद्धतीवर आपण काम केलं पाहिजे। 22 पद्धतीने जर आचरणात आणायचं असेल तर 1 पद्धतीचं उल्लंघन होत आहे आणि म्हणून ते 22 पद्धती पाळल्या जात नाही आपण आचरणात येत नाही। मग कुठली पद्धती नाही ते उल्लंघन एक केलं तर सर्व आपण त्यांचं उल्लंघन करत असतो। तर ते एक आहे 17वी पद्धती की मी दारू पिणार नाही आणि दारू पिलेला माणूस काहीच ऐकत नाही ही 17वी पद्धती आहे। पंचशीलेमध्ये भगवान बुद्ध सांगतायत पंचशीलेमध्ये सुरामेरे म्हणजे कुठल्यापर्यंत व्यसन करणार आहे आणि तो व्यसन करतो आणि तो सर्व शिलांचं भंग करतो उल्लंघन करतो आणि बाबासाहेबांच्या विचाराला भगवान बुद्धांच्या विचारांचा नकळत का म्हणा अपमान करत असतो फार मोठा म्हणजे विटंबना करत असतो विचारांची आणि अशी विटंबना आपल्याकडून होऊ नये याच्यावर प्रॅक्टिकली काम करत असताना हे काम फक्त नाशिक जिल्ह्याच्या माध्यमातून होत असताना 13 तालुके आणि 1932 गावापर्यंत आम्ही पोहोचत असताना मी माझ्याबरोबर काम करणारे आमचे माझ्याबरोबर मैदानामध्ये कामाला आहेत नरेंद्र केदार म्हणून हे यांनी मी सांगितलं आपल्याला हे काम वाढायचं बाबासाहेबांचं काम करायचं आहे आपल्याला व्यसनातून मुक्त लोकांना करायचं आहे आणि मग ते माझ्याबरोबर आले कोल्हापूरला त्यांनी
कार्यक्रम होता. तिथे आम्ही परिस्थिती म्हणजे आम्ही त्या लेक्चरमध्ये त्या वर्षवास समाप्तीमध्ये मी थोडक्यात मांडलं. तिथे सुद्धा एक व्यक्ती ते सुद्धा कोल्हापूरला गेली. 10,000 रुपये फी असताना ते 10,000 फी भरून कोल्हापूरला 6 आणि 7 तारखेचं प्रशिक्षण घेतलं. 50,000 रुपयाचं ते बोर्ड घेतले विश्लेषण सोडण्याचे आणि काम खुल्यावर चालू आहे. हे बाबासाहेब कार्य आपण सर्वांना करायचं आहे आणि हे कार्य करत असताना तुम्हाला ते मानधन पण मिळणार आहे. आजपर्यंत आरक्षण काम करतोय आम्ही, मानधन मिळतो, पण आज जो काम करी बाबासाहेबांच्या धर्मकार्यामध्ये त्याला मानधन देण्याची जबाबदारी माझी. बाबासाहेब ह्या जगामध्ये हे अर्थतज्ञ होते आणि अर्थतज्ञ असल्यामुळे त्यांच्या अर्थशास्त्रावर आयुर्वेद बँक स्थापन झाली बाबासाहेबांची. बाबासाहेब अर्थतज्ञ आणि बाबासाहेब समाजावर भिकारी असं होतं का म्हणे. बाबासाहेब समाजाला प्रत्येकाला पैशाचं महत्व समजलं पाहिजे आणि पैशाचं महत्व समजण्यासाठी ज्या बाबासाहेब म्हटले का पहिलं पोट पाण्याचं बघा आणि मग राजकारण करा, अन्यथा तो व्यक्ती गुलाम होतो, लाचार होतो आणि असे लाचार आपण तयार करायचे, असे गुलाम आपण तयार करायचे. आणि म्हणून जे आपल्या घरामध्ये बेरोजगार आहेत, ज्यांना काम करायची इच्छा आहे बाबासाहेबांची, त्यांनी आमचे संपर्क करा. त्यांचं काम करता त्यांना मानधनही मिळेल आणि त्यांच्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती चांगली होईल. अशा पद्धतीने हे काम करत असताना त्या कामाची आम्ही तुम्हाला माहिती देऊ. हे काम आपल्याला सर्वांना करायचं आहे आणि आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आमचा सर्वांचा सत्कार केला त्याबद्दल पुन्हा आभार व्यक्त करतो. सर्वांनी सहकार्य दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांच्या प्रती पुन्हा एकदा सद्भावना म्हणून म्हणजे सर्वांचे आभार व्यक्त करून इथं थांबतो. जय भीम, नमो धम्मदेशना द्यायची आहे आणि धम्मदेशनानंतर आभार प्रदर्शन होईल आणि कार्यक्रम होईल. सर्वप्रथम मानवी मनाच्या चिरंतन तत्त्वाचा अभ्यास करणारे विज्ञानाचे पहिले संशोधक शाक्यपुत्र तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचा शिरोमणी राजमाता जिजामाता, हातात नंग्या तलवारी घेऊन मुघलांच्या विरुद्ध खऱ्या अर्थाने वयाच्या 16व्या वर्षी लढा देणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, बहुजनांच्या आरक्षणाचे निर्माते, कोल्हापूर संस्थानाचे संस्थापक तथा संचालक लोकराजा राजश्री शाहू महाराज, एका सुसाट वादळाला विद्वत्तेच्या भविष्यात दिव्यशक्ती त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर आणि या ठिकाणी स्त्रियांच्या अस्मितेचे खरे दाहक सोडून या अन्यायकारी जगासमोर मांडणाऱ्या शिक्षणाची खरी देवता आणि शिक्षणाची आद्य प्राध्यापिका क्रांतिज्योती माता सावित्री, प्रकांड पंडित बोधिसत्व आणि स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व ज्ञान अज्ञान महापुरुषांना, महावीरांगणांना, महामानवांना मी या ठिकाणी पंचांग प्रणाम करतो. त्याचप्रमाणे द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा यांच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका या सर्वांसाठी मी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या चरणी मंगल कामना करतो आणि आजच्या या छोट्याशा देशनेला मी सुरुवात करतो. खरं तर पद येतील जातील, पदाला काही महत्त्व नसतं, कारण तुमचं कुठलंही पद तुमच्याकडे टिकून राहणार नाही, पण तुम्ही केलेल्या कार्याचा, कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा जो काही शिदोरी आहे ती तुमच्यासोबत येणार आहे. आणि म्हणून मी फारसा काळ घेणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली त्यावेळेस बाबासाहेबांना असा प्रश्न पडला की मी या लोकांना तर आता धम्मदीक्षा दिली, परंतु माझे अनुयायी किंवा बौद्ध धर्मांचे अनुयायी म्हणून मी यांची ओळख कशी निर्माण करू. यासाठी बाबासाहेबांनी काहीतरी नियमावली तयार केली होती. त्या नियमानुसार जर आपण आचरण केलं तर निश्चितच आपल्या धर्मालाही अवकळा लागणार नाही. आणि म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धांच्या काळापासून सम्राट अशोकांच्या काळापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आपल्या धर्मातल्या लोकांना किंवा आपल्या महापुरुषांना किंवा आपल्या जे काही धर्मात काम करणारे लोक येतं त्या सर्वांना आत्तापर्यंत इथल्या व्यवस्थेनं गंडवलं आहे. ते कशा पद्धतीनं गंडवलं आहे
की एक राजा असतो, जंगलाचा राजा सिंह, आणि एक कोल्हा असतो आणि गाढव असतो. एके दिवशी सिंह हा जंगलाचा राजा, परंतु तो कालांतराने तो म्हातारा होतो. जोपर्यंत तो तरुण असतो तोपर्यंत आपली शिकार व्यवस्थित करतो, परंतु म्हातारा झाल्याच्या नंतर त्याच्याकडनं शिकार होत नाही. आणि म्हणून तो या विचारात असतो की आता आपण म्हातारे झालो आहोत, आपल्याकडनं शिकार होत नाही, तर आपल्या पोट्या पाण्याचा प्रश्न आपण कसा मिटवावा. तो विचार करत असताना एका झाडाखाली, त्या झाडाच्या कडेला एक छोटासा रस्ता होता. त्या रस्त्यानं तो कोल्हा जात होता. त्या कोल्ह्याकडे त्या सिंहानं पाहिलं आणि सिंहाला वाटले की आता माझी शिकार माझ्या जवळ आली, मला आयती शिकार खाऊ दे. आणि म्हणून तो सिंह त्या कोल्ह्याची शिकार करणार. तितक्यात तो कोल्हा चतुर असतो. कोल्हा त्या सिंहाला म्हणाला की राजेसाहेब, तुम्ही या जंगलाचे राजे आहात आणि मी खूप छोटा आहे, त्यामुळं माझी शिकार केली काय आणि नाही केली काय, त्यामुळे तुमचं पोट काय भरणार नाही. आता सिंहाला वाटलं तेही बरोबर आहे, पण कोल्ह्याला स्वतःचा जीव वाचवायचा होता. कोल्ह्याने त्या सिंहाला सांगितलं की मी अशी व्यवस्था करतो तुमच्यासाठी की तुम्हाला रोज शिकार तुमच्या तोंडात येईल, अशी व्यवस्था मी करतो. सिंहाने विचार केला. सिंहाला वाटलं हेही बरोबर आहे, मला कुठं जायचं काम पडणार नाही, मी आता म्हातारा झालो, त्यामुळं माझ्या जर जागेवर मला शिकार येत असेल ते अतिउत्तम आहे. सिंहाने हा निर्णय मान्य केला आणि कोल्हा हुशार असल्यामुळं कोल्हा तिथं निघून गेला. तो त्या ठिकाणाहून निघाल्याच्या नंतर त्याला एक गाढव दिसतं. आता गाढव हे मुळातच गाढव असतं. त्या गाढवाला तो कोल्हा म्हणतो की गाढव भाऊ, तुम्हाला आपल्या जंगलाचे राजे आहेत सिंह, आता ते झाले म्हातारे, आणि ते म्हातारे झाल्यामुळं त्याचा असा निर्णय आहे की तुम्हाला या जंगलाचा राजा करायचा आहे. आता गाढवाला वाटलं मला कुठं राजा करणार आहे, पण तरी पण कोल्ह्याने त्याला पटवून दिलं आणि सांगितलं की नाही अहो, ते म्हातारे झाले, त्याच्यामुळं त्यांचा अंतिम निर्णय आहे की आता तुम्ही राजे झाले पाहिजे. आता तो गाढव असल्यामुळं त्याने ते मान्य केलं. म्हणून ठीक आहे, चला जाऊया आपण. तो कोल्हा आणि ते गाढव त्या सिंहाकडे येत होतं. आता तो गाढव कशासाठी आला, कोल्ह्याने त्या गाढवाला कशासाठी नेलं त्या सिंहाकडे, शिकारीसाठी. ज्या झाडाच्या खाली तो सिंह बसलेला होता आणि सिंहाला आधीच सांगितलं होतं की मी अशा अशा पद्धतीने येईल, या ठिकाणी उभं राहील आणि एवढ्या टायमामध्ये तुम्ही त्या शिकारीवर, जो काही शिकार असेल त्या शिकारीवर तुम्ही झडप घालायची. आता गाढवही थोडाफार हुशार होता, त्याला एक काही अनुभव असतील. आता सगळ्याच गाढवांना अनुभव नसतात असं नाही, काही गाढवांना अनुभव असतात. तोही अनुभवी होता थोडाफार. तो तिथं उभा राहिल्याच्या नंतर तोही व्यवस्थित उभा राहिला होता, जेणेकरून जर सिंहाने माझ्यावर झडप घातली तर माझा जीव मला वाचवता आला पाहिजे. आणि झालंही तसंच. सिंहाने बरोबर गाढवावर झेप घेतली आणि गाढवाला समजलं की आपली शिकार होणार आहे, मला फसवलं गेले. गाढव तिथून पळायला लागला आणि सिंह त्याच्या पाठीमागे लागला. गाढव समोर सिंह मागे, गाढव समोर सिंह मागे, असं करता करता गाढवाची शेपूट त्या सिंहाच्या तोंडात आली आणि ती शेपूट त्याने उपटून घेतली. गाढव पळायला लागला. त्याच्या मग पुन्हा कोल्हा म्हणतो गाढव भाऊ थोडं थांबा, तुमचं कुठेतरी चुकलंय, तुम्ही घाबरू नका, तुम्ही पळू नका. तो म्हणतो मी काय थांबत नाही बाबा, तुम्हाला फसवलंय. आयती शिकार तू माझी शिकार आयती तू करणार होता. तो म्हणाला तसं नाहीये, सिंहाने तुमची शेपूट का तोडली की जर सिंहाला तुम्हाला राजा करायचे आणि त्या राजगादीवर बसताना तुम्हाला शेपटीची अडचण येऊ नये म्हणून तुम्हाला सिंहाने तुमची शेपूट उपटली. आता तो मुळातच गाढव, त्या गाढवाला वाटलं ते योग्य आहे. तुम्हाला ठीक आहे, काय हरकत नाही. तो कोल्हा पुन्हा त्या गाढवाला म्हणतो की चला आपण वापस जाऊया, आणि तो म्हणतो ठीक आहे जाऊया. ते पुन्हा वापस जातात. ते वापस गेल्याच्या नंतर त्या झाडाखाली जो सिंह बसला होता त्या झाडाखाली ते पुन्हा गेले आणि झालं आधीच्या सारखंच की सिंहाने गाढवावर झडप घालायची, शिकार करायची, या ठिकाणी उभं राहायचं, असं करायचं तसं करायचं. गाढव आधीपेक्षा हुशार झाला होता. गाढव व्यवस्थित उभा राहिला. सिंहाने जशी झडप घातली त्याच्या मानेवरती झडप घातली,
त्या गाढवाने मान थोडीशी टेक केली, हलवली. ती हलवल्याच्या नंतर त्या सिंहाच्या हातामध्ये फक्त त्या गाढवाचे कानच आले आणि ते कान तुटले. त्या गाढवाला पुन्हा जाणीव झाली की माझी शिकार या ठिकाणी होणार आहे. तो गाढव पुन्हा पळायला लागला, कोला त्याच्या पाठीमागे पुन्हा. मग तेच पुन्हा समेत मी असं करणार होतो, तसं करणार होतो, किंवा तुम्ही असं केल्यामुळे तसं झालं. गाढवाला पुन्हा खात्री पटली की तो कोला म्हणतो की तुमचे कान या सिंहाने यासाठी उपटले की कारण तुम्हाला राजा करायचं होतं. त्या राजा करत असताना तुम्हाला तो राजाचा टोप घालावा लागत होता आणि तो टोप घालण्यासाठी त्या अडचणी येत होत्या, त्यामुळं तुमचं ते कान त्या राजाने त्या सिंहाने उपटून घेतले. आता गाढवाला पुन्हा पटलं की नाही हे बरोबर आहे, मुळात तो गाढव ना, त्याच्यामुळं तुम्ही ठीक आहे काही हरकत नाही. तो पुन्हा सिंहाकडे तिसऱ्या वेळेस पुन्हा सिंहाकडे गेला. जिथे सिंह थांबलाय तीच अवस्था, तेच सगळं नियोजन तिसऱ्यांदा. आणि तिसऱ्यांदा काय झालं की त्या सिंहानं जशी झडप घातली तसं त्या गाढवाची शिकार झाली. शिकार झाल्याच्या नंतर सिंहानं जे काही खायचं ते खाल्लं, जे काही रक्त प्यायचं ते पिलं आणि सांगितलं त्या कोल्याला आता माझं पोट भरलंय, आता तुला जे काही खायचं ते खा. परंतु खात असताना फक्त त्या गाढवांचा मेंदू माझ्यासाठी ठेवून दे, कारण की मी 1-2 तासाने मला भूक लागेल, तो मेंदू मी तेवढा खाईल. आता कोल्या मोठा चतुर, कोल्याला जे खायचं नाही सांगितलं नेमकं कोल्याने तेच खाल्लं, कोल्याने मेंदूच खाऊन टाकला. 1-2 तासानंतर सिंह उठला आणि तो बघायला गेला. त्याला विचारलं की काय म्हणजे कोल्या याचा मेंदू काय झाला. म्हणे महाराज तुम्हाला एक सांगू का, मी या गाढवाला तुमच्याकडे पहिल्यांदा आणलं तरी त्याला कळालं नाही, मी त्याला दुसऱ्यांदा तुमच्याकडे आणलं तरी त्याला कळालं नाही, मी तिसऱ्यांदा तुमच्याकडे आणलं शिकारीसाठी तरी त्याला कळालं नाही, त्याला मेंदू असेल का म्हणून. अहो त्याला मेंदूच नव्हता तर मी कुठून खाणार आहे. तुम्ही कसल्या भानगडीत पडले होते. त्याच्यामुळं आपल्याला सुद्धा म्हणजे बुद्धांच्या काळापासूनही, सम्राट अशोकांच्या काळापासूनही आणि बाबासाहेबांच्या काळातही आमच्या कामं करणाऱ्या लोकांना असं गंडवलं गेलं आणि म्हणून आमच्या धर्माला जे काही अवकळा लागली होती. जवळपास 1300 वर्ष आपला बौद्ध धर्म हा या देशाचा राष्ट्रीय धर्म होता, परंतु आज आपला धर्म म्हणावा तसा प्रगतिशील नाही आहे. जी प्रगती आपली पाहिजे होती ती प्रगती आपली अजूनही नाही आहे, कारण की आपण बाबासाहेबांच्या विचारावर किंवा बुद्धांच्या विचारावर आपण आजही काम करत नाही. आजही आपल्याला म्हणजे बाबासाहेबांना वाटलं होतं अलीकडच्या काळामध्ये की हा धर्म खूप वाढला पाहिजे. या धर्माला म्हणजे दीक्षा झाल्याच्या नंतर बाबासाहेबांनी संकल्पना केली होती की एक भिक्षू घडवायचा असेल तर त्यांना 20 ते 25 वर्ष लागतात आणि एवढा काळ बाबासाहेबांकडे नव्हता. त्यामुळं बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून की बाबासाहेबांनी म्हटलं होतं की मला सुटामुटातला भिक्षू मला हवा होता, कारण की जेणेकरून ते समाजाला दिशा देतील, समाजाला काहीतरी वळण लावतील. आणि म्हणून बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभाची निर्मिती केली की आपल्या समाजाची उन्नती झाली पाहिजे, प्रगती झाली पाहिजे. फक्त भारतीय बौद्ध महासभाची स्थापना करून बाबासाहेब थांबले नाही, तर तुम्हाला राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी सुद्धा एक पक्ष दिला. त्या पक्षांच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही राजकीय तुमचे वर्चस्व वाढवू शकता आणि धम्मसंस्कारासाठी तुम्हाला काय दिलंय बाबासाहेबांनी, काय दिलं बौद्ध महासभा ही कशासाठी दिली, धार्मिक काम करण्यासाठी, संस्कार करण्यासाठी आणि आपल्या सुरक्षितेसाठी काय दिलं समता सैनिक दल. आणि या तिघांनी एकत्र येऊन काम करायचे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय झालंय की भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलांचं ऐकत नाही, समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभेचं ऐकत नाही, भिक्षू तर कसंच ऐकत नाही कोणाचं. त्याच्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांनी एकमेकांचं ऐकून आपल्याला काम केलं पाहिजे. तर हे सगळे लोक उपासक हे भ्रमित होतात. हे थांबवण्यासाठी आपण हे सगळे एकत्र येऊन काम केलं पाहिजे. मी या सगळं खूप उशीर झालाय, मी या ठिकाणी थांबतो. देश या ठिकाणी आपण संपूया.